नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये अतिशय रोमॅन्टिक आणि जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. तर त्यामध्ये आता देवा हा जात असताना इकडे ऐश्वर्या आता देवाला फोन करते. ऐश्वर्याचा आलेला फोन बघून देवा विचार करतो की ऐश्वर्या मेंदळेने मला का फोन केला, आणि फोन उचलतच म्हणतो की मॅडम बोलो, इस नाचीस को कैसे याद किया. ऐश्वर्या म्हणते की फालतू बोलायला माझ्याकडे वेळ नाही आहे. ऐश्वर्या म्हणते की हे बघ, तुझी लाडकी बहीण भाऊबीजीसाठी भैरवीकडे गेली. तुला माहीत नसेल म्हणून तू कदाचित ओवाळणीसाठी इकडे येशील. तेव्हा आता देवा म्हणतो की तुझ्या माहितीकरता सांगतो की मला ना सावली सिस्टरने फोन करून अगोदरच सांगितलं आहे. ऐश्वर्या म्हणते की मला तुझं तोंड बघायची इच्छा नाही म्हणून मी तुला सांगितलं. बाय द वे कुठेच रे आता तू, अशी ऐश्वर्या सहजच आता देवाला विचारते. तेव्हा देवा म्हणतो की 24 तास ड्युटीवरती असतो. आता ऐश्वर्या म्हणते की त्या सारंगच्या केसमध्ये काही प्रूफ, काही माहिती मिळाली आहे का, आणि त्या शिवानीने जर काही कबूल केलं का, काही कळलं का, असा प्रश्न ऐश्वर्या आता देवाला करते. तेव्हा आता विचार करत देवा म्हणतो जरी काही कळलं असेल किंवा केलं असेल तरी याच्याशी तुमचा काय संबंध. ऐश्वर्या म्हणते की ते थोडं कळलं असतं तर बरं झालं असतं. तर देवा म्हणतो की कारण मी ना एक पोलीस अधिकारी आहे मॅडम, आणि अशी माहिती कॉन्फिडेन्शियल ठेवावी लागते. देवा म्हणतो की कायद्याचा तुमचासुद्धा चांगला अभ्यास आहे ना. ऐश्वर्या म्हणते की कायदा कळतो मला तरी पण. ऐश्वर्या म्हणते की मी घरचीच माणूस आहे ना, मी थोडीच न्यूजवर बातमी देणार आहे का. तेव्हा आता देवा म्हणतो की पण कोर्ट माझ्या घरचं नाही ना मॅडम. ऐश्वर्या म्हणते त्याचं काय आहे ना, मला सारंगची जास्त काळजी वाटते आणि मी तशी घरचीच आहे म्हणून मला सांगितलं तर बरं होईल. तर देवा म्हणतो किती काळजी करताल, अहो सारंग माझा देखील दोस्त आहे आणि माझ्या सिस्टरचा नवरा. तेव्हा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आणि काळजीही करू नका. सारंग म्हणतो त्या अगोदर तुम्ही स्वतःची काळजी घ्या, कारण आजकाल कोणाचा भरोसा नाही. मला जर काही कळलं तर मी तुम्हाला अगोदर बोलून कळवीन, असे म्हणत आता देवा फोन ठेवतो. दुसरीकडे आता भैरवी ही तारा आणि सावलीला घेऊन तिच्या घरी येते. आता भैरवी म्हणते की सावली, हे तुझं माहेरच समज बरं का, आणि काय आणू गं तुला, चहा कॉफी. सावली म्हणते काही नको. भैरवी म्हणते असं काय करतेस, तू आता माहेरला आली आहे सावली, आणि त्यासाठी तुझा पाहुणचार केलाच पाहिजे. आता रागातच भैरवी म्हणते की बसायला नाही सांगितलं तुला, जा उठून स्वयंपाक कर, हे भैरवी वचेचं घर आहे, इथे फक्त माझे नियम चालतात. तर सावली आता भैरवीकडे बघते. भैरवी म्हणते तुला काय वाटलं, इथं तुला आणून मी तुझं गोड कौतुक करेल, अगं मी विसरलेली नाहीये. भैरवी म्हणते की त्या कार्यक्रमात तू काय केलं, माझ्या ताराला शॉक लागला आणि तिच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं असतं तर कोणी काय केलं असतं, असे भैरवी आता सावलीला बोलते. भैरवी म्हणते की आणि त्यावेळेस तू तिथून निघून गेली होती तेव्हा सावली म्हणते की माई, माझ्या नवऱ्याचं आयुष्य त्यावेळेस पणाला लागलं होतं आणि काही जरी झालं तरी त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न होता, असे सावली आता भैरवीला बोलते. भैरवी म्हणते की सावली, काय करायचं आणि काय नाही करायचं हे तू मला शिकू नकोस, माझ्या आयुष्याचे निर्णय मी घेते. ज्या नवऱ्यासाठी तू धावत पळत गेलीस तो तुझा नवरा सारंग तुझ्या आयुष्यात आत्ता आलाय, पण त्याच्या अगोदर आम्ही तुझ्या आयुष्यात आहोत सावली. त्या अगोदर सगळ्यात आधी मी तुझ्या हातात जो गंडा बांधलाय ना, तो तुला आठवतोय ना. तर लहानपणी सावलीच्या हातात भैरवीने जो दोरा बांधला होता ते सगळं आता सावलीला आठवतं, आणि तो गंडा तुला दिसता क्षणी कायम तू ते वचन लक्षात ठेव सावली, तू स्वतःसाठी नाही आमच्यासाठी गातेस. विठ्ठलाच्या साक्षीने तू आम्हाला वचन दिलंयस, अशी कशी विसरशील तू वचन, असे भैरवी बोलते. तारा म्हणते की अगं मॉम असं काय करते, आता ती मेंदळ्यांची सून झाली आणि तिला आता आपल्या पैशाची काय गरज राहिली, असे तारा बोलते. आता सावली म्हणते की पण मी गाणं गाण्यासाठी आले होते माई. भैरवी म्हणते आली होती तू, पण त्या खोटारड्या पारूला तू समोर उभा करून निघून गेलीस. सावली म्हणते ती माझ्या जागी उभी होती म्हणून मी कोर्टात जाऊन साक्ष देऊ शकली. भैरवी म्हणते बरं झालं ना आता तुझ्या मनासारखं. भैरवी म्हणते की आता तुझा नवरा सुटला तेव्हा मी सांगतेल तसं वागायचं सावली, आणि मी सांगेल त्या कार्यक्रमाला मुकाट्याने हजर राहायचं, असे भैरवी सावलीला बोलते. आता तुझे नाटकं चालणार नाही आणि तुझ्या अप्पूसाठी मी 1-1 रुपया खर्च केला ना, तो सगळा मी वसूल करील सावली, जर तू काही नाटकं केलेस तर, असा दम आता भैरवी सावलीला देते. तेव्हा आता भैरवी म्हणते जा स्वयंपाक कर, मला भूक लागली. तर सावली आता आतमध्ये जाते. इकडे आता नील आणि सारंग बेडरूममध्ये येऊन सारंग आता त्या केमिकल रिपोर्ट
रिपोर्टची फाईल बघत असतो. ती फाईल बघताच आता सारंग म्हणतो की हे जे केमिकल आहे ना, ज्यामुळे स्वराच्या चेहऱ्यावरती रॅशेस आले होते, हे केमिकल आपण वापरत नाही आहे. नील म्हणतो अगदी बरोबर, आणि हेच केमिकल कोणीतरी आपल्या फॉर्म्युल्यामध्ये मिक्स केलं आहे सारंग. आता नील म्हणतो मी आपल्या फॅक्टरीतले सगळे CCTV फुटेज चेक केले आणि आपल्या फॅक्टरीमध्ये जे इनपुट रॉ मटेरियल येतं त्यामध्ये ही केमिकलची लिस्ट कुठेच नाही आहे सारंग. तेव्हा सारंग म्हणतो नील मुद्दामून हे कुणीतरी केलं आहे. नील म्हणतो पण हे कुणी केलं असेल सारंग मग? आता सारंग म्हणतो की हे सगळं शिवानीने केलं असेल. नील म्हणतो हे जर शिवानीने केलं असेल तर हा सगळ्यात मोठा प्लान आहे सारंग. पण आपण हे सिद्ध कसं करणार असेल? नील सारंगला बोलतो. सारंग म्हणतो काही जरी झालं तरी तो मास्क मन सापडला पाहिजे, कारण स्वराचा खूनसुद्धा त्याने केला आणि हे सुद्धा त्यानेच केलं आहे. आणि आता सारंग म्हणतो बघूया यामध्ये काही करता येतंय. तर नील तिथून निघून जातो. तेवढ्याच सारंगला आता सावलीचा फोन येतो. रात्री झोपताना आता सावलीने सारंगला फोन केलेला असतो. पटकन आता फोन उचलला. सारंग म्हणतो हाय सावली बोल ना. तर सावली म्हणते काय करताय? सारंग म्हणतो तू नाही आहे ना तेव्हा बेडरूममध्ये एन्जॉय करतो, आनंद घेतोय. सारंग म्हणतो मी खूप आनंदात आहे आणि मला ना तू गेल्यानंतर खूप शांत शांत वाटतंय, नाहीतर काय नुसतं आपलं सारंग सर सारंग सर. सारंग म्हणतो की आता इथे मला त्रास द्यायला कोणीच नाही आहे. सारंग म्हणतो मी तुला सांगितलं होतं ना हा एक दिवस मला एक वर्षासारखा एकदम आनंददायी वाटतो. सारंग म्हणतो की मी राहू शकतो बरं का आता इकडे एकटा, मला ना खूप छान वाटतंय सावली. सारंग म्हणतो की आता भैरवी मी तिकडे तुझे लाड करत असेल नाही का, आणि तुला सुद्धा खूप छान वाटत असेल. सारंग म्हणतो दिवाळी तू अगदी छान साजरी करत असेल ना सावली. सारंग म्हणतो की फक्त फटाके फोडायचे राहिला असेल तर. सावली म्हणते सारंग सर. सारंग म्हणतो फुटले फटाके फुटले. सावली म्हणते मला माहिती आहे सारंग सर, तुम्हालाही माझ्याशिवाय करमत नाही आणि मलाही तुमच्याशिवाय करमत नाहीये. आणि ते ऐकताच आता सारंग खुश होतो. तर सावली आणि सारंग दोघीही रोमॅन्टिक होऊन आता गप्पा मारू लागतात. आणि तेवढ्यात आता सारंग हा गप्पा मारत असताना लगेच झोपी जातो. तर इकडे आता भैरवी बाहेरून आवाज देते सावली बस झालं गुलुगुलू गप्पा मारायचं, उद्या सकाळी लवकर उठायचे आणि रियाज करायचा आहे, झोप आता. सावली टचकते आणि मोबाईलचा केस घेऊन सावली सारंगला गुड नाईट करून आता झोपी जाते. इकडे आता अमृता ही गणपती बाप्पाजवळ येऊन दर्शन घेते. तर पाठीमागून तिलोत्तमा तिथे येत अमृताला म्हणते काय गा अमृता, आल्यापासून तू काही बोलत नाही आणि गप्प गप्प राहते, काही झालंय का? अमृता म्हणते कुठं काय आई, काही नाही झालेलं. तिलोत्तमा म्हणते की अमृता काही झालंय तरी असलं तर मला सांग, मला खूप वाईट वाटतंय कारण तारासाठी हा पहिला पाडवा होता, तरीसुद्धा मी सागर संगीत तिला सगळं काही दिलं. तिलोत्तमा म्हणते की पण अमृता तू पाडवा साजरी करू शकली नाहीस, त्याचं मला वाईट वाटतंय. तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की मला माहिती आहे राजकुमार तुझ्याशी खूप वाईट वागलाय अमृता, आणि मला लाजही वाटते कारण तो माझा मुलगा आहे. अमृता म्हणते की आई तुम्ही काही काळजी करू नका, जे काही घडलंय ना ते सगळं विसरून मी पुढे जायला शिकते. तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की अमृता पुढच्या आयुष्याचा तू विचार कर, आणि एकटीने आयुष्य काढणं खूप अवघड असतं. ते ऐकताच आता अमृता म्हणते की आई तुम्हाला नेमकं काय म्हणायचं? तिलोत्तमा म्हणते की हे बघ अमृता पाठीमागचं सगळं विसरून जा. तिलोत्तमा म्हणते की तू पुढचा विचार कर आणि तोही तुझ्या भविष्याचा. ते ऐकून आता अमृताला धक्का बसतो. तिलोत्तमा म्हणते की जा पुढे आणि पाठीमागे वळून बघू नकोस, आणि मी आणि बाबा कायम तुझ्या पाठीशी असणार आहोत अमृता. आणि तिलोत्तमा म्हणते की तू जो निर्णय घेशील तो आम्हाला मान्य असेल. आता दुसऱ्या दिवशी इकडे आता भैरवीने सावलीला झाडू मारायसाठी सांगितलेलं असतं. तारा म्हणते की बघितलं का मॉम, त्या घरी असली ना की मला उलटी ऑर्डर सोडते. तर आता भैरवी म्हणते की हो का, एवढी शिंक फुटली का तुला सावली? भैरवी म्हणते की ताराला ऑर्डर सोडतेस ना, दिवाळी संपेपर्यंत आता इथेच राहायचं सावली तू. भैरवी म्हणते की इथे आहेस तोपर्यंत तुझ्याकडून चांगलीच कामं करून घेते. भैरवी म्हणते की ते सगळं जाऊ दे, पण तिकडे घरी रियाज करते का गं सावली तू? सावली म्हणते माई अहो घरी रियाज करता येत नाही. तेव्हा आता भैरवी म्हणते ठीक आहे मग इथे रियाज कर. आता इकडे नील हा हॉलमध्ये येऊन फाईल बघत असतो. तर तेवढ्यात ऐश्वर्या तिथे येत म्हणते नील अरे काय करतोयस रे? नील म्हणतो काही नाही, तो लॅबचा रिपोर्ट बघतोय. नील म्हणतो सावली क्रीममध्ये जो इश्यू झाला होता त्याचे लॅब रिपोर्ट आहेत हे. नील म्हणतो मला वाटतंय ना हे कुणीतरी कटकारस्थान केलंय. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हे बघ नील मी गॅरंटी देऊन सांगते हे कटकारस्थान त्या शिवानीचं आहे. तेव्हा आता नील म्हणतो खरं सांगू मला आणि सारंगला सुद्धा तसंच वाटतंय. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की नील अरे तो सारंगचा मित्र आहे ना, त्या मूर्ख मुलीला जो बहीण मानतो त्याला एकदा विचारून बघ ना काही कळलंय का. आता इकडे तेवढ्यात शिवानी ही घरी येते आणि शिवानीला बघता क्षणी बबलूवर पळून जातो. तर आता ऐश्वर्या खाली दरवाजात शिवानीला बघते आणि
शिवानी उठून उभा राहत म्हणते, तू इथे कशाला आली? तेव्हा आता नील शिवानीकडे बघत ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या कूल डाऊन, मीच तिला इकडे बोलावलं आहे. तेव्हा आता ऐश्वर्याला धक्का बसतो आणि त्यानंतर इकडे आता भैरवी आता सावलीला रियाजसाठी बसवते आणि त्यानंतर आता सावलीला गाणं गायला सांगते. तर आता सावलीच्या कंठातून व्यवस्थित आवाज निघत नसतो. तर भैरवी म्हणते, काय गाते सावली तू? अगं तू रियाज करत नाही ना, म्हणून तुला हे असं होतंय. भैरवी म्हणते की सावली, तू कसं विसरू शकतेस की तुझा आवाज हा वजे घराण्याचा आवाज आहे आणि त्यासाठी तुला रोज रियाज करायला पाहिजे. तो तू का करत नाहीयेस असा प्रश्न आता भैरवी सावलीला करते. सावली म्हणते की सांगायचं ना घरी, माईकडे जाऊन येते, काहीतरी काम आहे म्हणून. भैरवी म्हणते, हे बघ मी खूप कार्यक्रम घेतले आणि त्यामध्ये जर तुझ्या आवाजाची अशी वाट लागणार असेल ना तर तुझ्यासोबत माझी वाट लागेल असे भैरवी सावलीला बोलते. आणि त्यानंतर आता भैरवी म्हणते की काही नाही सावली, चल लाव सूर असे म्हणत आता पुन्हा आता भैरवी सावलीला गायला सांगते. तर माझे माहेर पंढरी हे गाणं आता सावली गाऊ लागते. पण पुन्हा आता सावलीला कंठ फुटत नसतो. तर सावली थांबते आणि जोराने भैरवी आता सावलीला मारण्यासाठी हात उगारते. पण तेवढ्यात आता देवा तिथे आलेला असतो आणि देवाला बघता क्षणी भैरवी आता आराला मोठा धक्का बसतो आणि देवाने आता भैरवीने सावलीला हात उगारल्याचं बघितलेलं असतं. त्यानंतर आता भैरवी सावलीला म्हणते की सावली, अगं तू कुणासमोर उभी आहे? तुला माहिती आहेस का भैरवी वजे आहे मी आणि भैरवी वजेसमोर ही अशी नाटकं चालणार नाही असे म्हणत आता भैरवी पुन्हा सावलीला दम देऊ लागते. तर तेवढ्यात आता देवा तिथे येऊन देवाने सावलीला गाणं गाताना बघितलेलं असतं आणि सावलीच्या हातात ती वीणा असते आणि पुन्हा आता सावली गाणं गायला लागताच आता देवा सगळं ते बघतो आणि त्या क्षणी आता ताराचं लक्ष देवाकडे जाते आणि देवाला बघताच तारा उठून उभा राहत म्हणते की देवा भाऊ तुम्ही? आणि लगेच भैरवी देवाकडे बघते. तर देवाला सावलीच्या गाण्याचे आणि सावलीच्या आवाजाच्या सत्याचा झालेला असतो तो सगळ्यात मोठा उलगडा. उघड्या डोळ्यांनी देवाने आता सावलीला गाताना बघितलेलं असतं. आणि त्यानंतर इकडे आता सावली आणि तारा पुन्हा आता मेंदळ्यांच्या घरी रिक्षाने येत असताना अचानक आता रस्त्याने येऊ लागताच सावली आता गॅरेजवर काम करत असणाऱ्या राजकुमारला बघते आणि तेवढ्यात आता राजकुमारला बघताच आता सावली ही ॲटो ड्रायव्हरला रिक्षा थांबवायला सांगते. तर तारा म्हणते, सावली अगं इथे कशाला रिक्षा थांबवतेस? तेव्हा आता सावली म्हणते की तारा एक मिनटं थांब आणि सावली आता राजकुमारकडे जाऊ लागते. तर आता देवाला सावलीच्या सत्याचा उलगडा होऊन देवाला सावलीचे सत्य समजलेलं असतं. तर सावली राजकुमारला भेटलेली असते. आता सावली ही राजकुमारला भेटून सत्य कसे समोर आणणार हे बघण्यासाठी आणि देवा आता सारंगला सावलीच्या गाण्याचं सत्य सांगणार का हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.